प्रजेचं हित जाणत होतो. आम्ही समजून गेलो. माझा गोरगरीब शेतकरी वर्ग आणि या शेतकरी बांधवांच्या जीवावर असणारे माझे राजकीय वैभव राजा रामाचा चौदा ठोकऱ्याच्या ऐश्वर्य होताच्या पद्धतीचं भगवंतांना ऐश्वर्य दिलं. पण त्याची म्हण आहे, जे जे नेहमी संचिती ती ना चुकायची पंथी सटवीच्या विका कधी ना चुका ब्रह्मदेवा. आणि या म्हणीच्या उक्तीप्रमाणे आमच्या जीवनाची अवस्था झाली. एका बाळाला जन्म दिला आणि राणी सरकार हेरोटी केल्या. तेव्हापासून या लहान बालकाला या चिमुरड्याला तळाच्या फोडाप्रमाणे सांभाळत घराचा मोठा केला. आज जवळजवळ 35-40 वर्षांचं वय होत आलं. त्याला पुष्कळ विनवण्या करण्याचा प्रयत्न केला. आणि हे राजवैभव तुझा आहे. या राजवैभवाचा वारस आहे तू. आणि या वारसानं आम्ही काही दिवसांचे सोबते आहोत. कालांतरानं आम्ही शेवाट विरुद्ध होणार. तुला या राष्ट्राचा राज्यकारभार पाहावा लागेल. भरपूर त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्याची एक इच्छा आहे, बाबासाहेब आतापर्यंत मी 40 वर्षाचं माझं वय झालं आणि या वयामध्ये या जगात जगदुनियेमध्ये काय चालू आहे हे प्रत्यक्ष मी माझ्या नेत्रांनी पाहिजे. मला संसार नको, मला प्रपंच नको, मला मुलं बाळ नको, मला बायका पोरं कोणीही नको. जोपर्यंत तुम्ही हयात आहात तोपर्यंत तुमची सेवा करणं एवढंच माझ्या नशिबी आहे. आणि तरीच मला साध्य करू द्या. कारण मी शंभू महादेवाचा परम भक्त आहे, शिव शंभूचा. आज वयाच्या 7 वर्षाच्या असल्यापासून शहराच्या बाहेरच्या बाजूला असणारं शिव शंभू महादेवाचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये जातो. बायकांचं कापड भाजायच्या आत पहाटे 4 वाजता त्या ठिकाणी जातो. त्याला नतमस्तक होतो. त्याला तिथं कशा गोळा केल्या आणि होतं तिथं जाऊन बसलं. गर्भाशयात आता म्हणजे डोक्याची टूब लगेच पेटली माझ्या. काय म्हणून मला म्हटलं पोरं कितली का शाळेत घेऊन गेले. महाराज मला वाटतं पोराला 8 हातेल घालायचे. तुम्ही ऐकताय म्हणून मी सांगतच राहिलो. आणि तू सांगतोय म्हणून मी ऐकतोय. काय ऐकू नका. काय सांगू नको. नंबर 2 मला नाही अजून मला पगाराला पुरा असतो, कामाला पाठीमा काय गो माहितीची चांगला समाचार घ्या त्याचा. ए सोडवाल्या इकडे फंड बोनस पगार वाढला माझा. हायच कुठं तुझा माझा पगार वाढला ना. आम्हाला तुझ्या अगोदर मी बरं तुझा काय नाही पगार वाटला. दरबारात कोण आले अगोदर? तू हाजीर तू मजीद. पुढच्या दिवाळीचा बोनस आत्ताच घेतला. मला नाही का नाही पगार वाढवून घे. मी घेताना पैसे नसताना तुझं अजिबात येत नाही पैसे. जा पैसे आणले तुम्ही. काय म्हटलं एकूण पगार किती वाढला तुझा? एवढा वाटला लगा गेले गेले तोंडा पाठला एकटा कवर मार खायचा आहे. स्टोरी मारच खाल्लाय. महाराज काय म्हणतात बघ. बोला महाराज. सलून मारताना चष्मामुळे झालो. बाजारात बोला नारायण नारायण किती वाजता बघतो. नेऊ शुद्ध बोलून मी शुद्ध होतोय त्यामुळे बसते सगळं. दरबार नेहमी किती वाजता बघतो. 9ला. आता किती वाजले? आता बापरे 10 वाजले. 1 तास नाही. ले म्हणाले मी काय नाही काय झालं काय झालं. आपण थोडे गेलो थोडा आजारी होतो. थंडी ताप बायकोला म्हटलं मी जरा आजारी पडतोय. बायकोला लगेच मला दवाखान्यात गेली. मला बायकोला इंजेक्शन दिलं. पेशंट तू तुला तपासलं डॉक्टरी बायको बायकोला इंजेक्शन दिलं. मला 2 गोळ्या दिल्या. दवाखाने म्हटलं खाण्याचं टायमिंग सांगितलं. एक झोपल्यावर खाण्याचं काही अगोदर खा. तिने वचन दिलं असतं झोपल्यावर खायचं तुला शुद्ध नाही का. एक झोपेच्या अगोदर खा. मग काय जेवण खाणं झालं. बायकोला चटकून
गरीब परपंच एकच मुदत जेवण सकाळ नाही खरं तिथून झोपून काय झालं बघा त्यांच्या 12 वाजता राजा ते बिंदा सगळे ठेवलेले जायचे एक गादी ते 30-35 गाड्या बरीच लोक तिकडे जायचे कोपऱ्यात जेवण दुपारी जेवण नाही का आम्ही 2-3 वाजता 3 वाजता अंगातलं पाणी म्हणजे घामाचं घाम फिक्स लावला असेल पाणी महत्वाचं कारण ते कारण म्हणजे असं कोण माहितीये असू दे महाराज किती केलं आमच्या तुला तुम्ही पोटात घालता येतो लहानपणापासून आमचा सांभाळ केला किती केलं तर आम्ही तुमच्या बापासाठी उलटलो भाद्रपद तुम्ही आमच्या बाप भाद्रपद 8 दिवस माझा बाप हो तुमची आई नाही महाराज रागा ना म्हणतात बाप बाप व्हायला लागला काय बोलण्याची पद्धत आहे का असू द्या महाराज तुम्ही आमच्या वडिलांसारखा आहात लहानाचं मोठं तुम्ही आम्हाला केलं तुमच्या अन्नावरती आमचा देहपिंड पोचलेला आहे लहानाचं मोठं तुम्ही आम्हाला केलं आता आम्ही जर एखादी चूक केली तर ते पोटात घालायचं कर्तव्य विचार करा समजा जर मुलाच्या मागे अरे नालाय का आई जर मुलाच्या मांडीवर गेली मुलं मुसत काय बोलताय काय मुल आईच्या मांडीवर मूल आई काय भांडी कापती का ती बोलते मुलं आईचा अभ्यास करते आम्ही तुमच्या मुलासाठी अगदी योग्य ही स्टेजची वाटणी कधी करायची असू दे महाराज मला काय प्रत्येक दिवशी तुमचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत असतो आज चेहरा पडताय शिर्डी शिर्डी गावाच्या शिर्डी जर वाया गेली तर वाईट वाटतं काय अध्याय सांगा कसा आज गुरु पौर्णिमा आहे तुला माहिती आहे आम्ही स्वतः जवळजवळ 30-35 वर्षाचा कालावधी उठून गेला आपल्या एका बाळाला जन्म दिला सूर्यकांतला आणि राणीसारखा सोन्याच्या वाट्याला गेला होता त्यामुळे त्या कलिकंदावरती वागून घालाचं मोठं केलं आता तो 30-35 वर्षाच्या बाळांच्या झाला मुलाचं बरेच वर्षांचा कालावधी होऊन गेला एकच मुलगा एकच मुलगा का नाही पडतं कशाला मुलाला शिकवायला का नाही पडतं शिकवायला बरोबर असू द्या महाराज आज्ञा म्हणजे एकच की त्याला फक्त धर्मामध्ये बोलून घ्यायचं कुणाला बोलवायचं चंद्रकांत महाराज तुम्ही दोघांपैकी कोणी येतात ना आणि चंद्रकांत ताबडतोब बाबासाहेबांनी दरबारमध्ये बोलवायचं निरोप चंद्रकांतला बोलवायचं तुम्ही मला म्हणतोय महाराज एक मिनिट तुम्ही नंतर कोणाचे आणि आम्ही तुमचे आम्ही काम सांगणार ऐकायचं हो कुत्र्या का नव्हे तुला कळत नाही तुला टाकाशिवाय साखळीला लोक यायची नाही मोकळ सोड पडतं की सोडायचं कुणामुळे कशाला विचारतात काय बोलतो जी युवराज महाराजांना बोलवायचं चंद्रकांत महाराजांना जसे आपल्या हो चंद्रकांत महाराज काय कोण आपण मी एक शेजारला बोलतोय चंद्रकांत महाराज आहे का रेडा ओरडायला लागलाय हे युवराज महाराजांचा ते राजकुमार आहे ओ चंद्रकांत महाराज अरे बोल इथे काल आज महाराजांनी तुम्हाला ताबडतोब दरबारमध्ये बोलवलेलं आहे म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी दरबारमध्ये बोलवलेले आहे नाही बाबांनी बोलवले साहेब गेलं प्रजेवर ऊसतोड आहे ना बाबांनी बोलवले हा या तुम्ही पुढे चला मोठ्या आनंदाने येत आहे हे आनंदाला आनंदाकडे जा आनंदाला एकटं या एकटं हा
आमचे बाबासाहेब दरबारमध्ये आहेत. काय राक्षस बोललाय? खरा दरबारमध्ये राक्षस असतो. आहेत की महाराज दरबारमध्ये आहेत ना. तेव्हा हा आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा काय सांगायचं? सूर्यकांत महाराजांचं आगमन झालंय म्हणून. मन चार शब्द आहे लगेच जाऊन सांगतो जशी आपली आज्ञा. राजाराम तोंडीराम शिवराम भिवराम कितीराम वगैरे मोठा राजारामांचा चुलता आता सगळं नेऊन टाकायचं त्याला. तुझ्या दरबारमध्ये टाकायचं. महाराज काय झालं? चिरंजीव आलेले आहेत. काय म्हटलं? सूर्यकांत महाराजांनी सारावा धाडलाय काय म्हटलं काय? त्यांनी सांगितले थोड्याच वेळात त्यांचा अंग बाहेर येणार. अरे अंग बाहेर येणार आहे म्हणजे तू तिथंच थांबायचं. अंग बाहेर आलं काय त्यानं मग लावायचं. काय का महेश का चेहरे अरे जीवन जरा महाराजांनी सांगितलं ना अंग बाहेर आलं. तुला नाही कळायचं. ते आगमन झाले ना. आगमन मी म्हणतोय अंग बाहेर आले. खायला बोलू नकोस. त्याला कसं सांगायचं? बरोबर आहे. मी जुना नोकर आहे. बरोबर आहे. त्याच्या अगोदर तुम्ही या दरबारमध्ये नोकरीला आहात. त्यामुळं दरबारमधील सर्व माहिती आपल्याला आहे. तेव्हा आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा सूर्यकांत महाराज बाहेर आले. त्वरित आत येण्याची परवानगी. एवढंच आहे ना? हा. राजू राजे महाराज म्हणायचं होतं ती तोंडात राजू मामा घ्या. काय बोलताय तुम्हाला? आपल्याला भागायचं राजवाडा तोंडवाडा नाही हा. बरोबर आहे. काय झालं? जरा कसं बोल. हा देतो. काय म्हणते राजवाडा? ते मला काय म्हटले म्हणजे ते आले. मग ती म्हणतात असं पुरीतनं हाबरी करून अरे कोणी नाही आला की विषय लोक बोलायला नाही बोलत याचा काही भरोसाच नाही. कोणी म्हणजे चल म्हणजे लवकर म्हणजे भर पटपट एकच काय करून पाठवू लवकरात लवकर बोलवलं. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही पाठीमागे व्हा म्हणजे झालं. हो. तुम्हाला धोका आहे काय? पाठीमागे काय वाटतं काय झालं? पाठीमागे म्हणजे गेटच्या पाठीमागे. अरे गेटच्या पाठीमागे सांगितले. गेटच्या पाठीमागे. का तू आमच्या पाठीमागे होतो? आता उलटू नका. रोशन रहेगी दरबार की रौनक रे बार बार. रोशन रहेगी दरबार की रौनक रे बार बार. शुक्र गुजर के का विदाई जितले बंदा. अरे 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 काय बोलतोस? अरे मी एक दरबारी शेर आहे. मी एक पावशेर जातो. म्हणजे तू शेर बोलतोस? बोल. बीच में मेरा जोड़ीदार खड़ा, तूने क्या उखाड़ा? तुम्ही काय काय हा दरबारी शेर आहे का? काय दरबारमध्ये बोलावं याची अक्कल नाही. हराम खोडा. तुला दरबारी शेर येतो? तुम्हाला गुमान घालणार आहे. हुमान? गुमान गुमान म्हणजे हुमान करणार आहे. घालणार आहे. ठीक आहे ठीक आहे. बोला म्हणजे काय? त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे बरं गरीबाचं. अरे काय हे ना आजपर्यंत आम्ही परराष्ट्रामध्ये राहून प्रत्येक विद्येचं शिक्षण धारण केलेलं. हो बोल काय बोलणार आहेस? ओरपाट्याचे तीरपाट ओरपाट्याचे तीरपाट 8 पाय 2 शेफ्ट 10 मिनिटं झटकन लगेच सुचत. हुमान आहे की तुम्हाला येणारच नाही. मी आवाज अरे हवलदार असं हे हुमान काय याचं उत्तर नेमकं काय असावं? लक्ष द्यायला मुलास तुम्ही काय झालं? परवा दिवशी नाही का चौकात होतो तुम्ही म्हटलं ए बघू वाटतं का हाणा परवा दिवशी मी चौकामध्ये उभा होतो आणि इकडं समोर आठ म्हणत होतो. ओरपाट्याचे तीरपाट काय?
8 पाय 2 शिस्त. हा 10 मिनिटं झटतं लगेच सुटतं. बरं याचं उत्तर आपण सांगा म्हणजे झालं. साधं आहे. काय साधाय कुत्र्याचं निपूळ. आम्ही बोलत असताना बाबासाहेबांसमोर आपण मध्ये मध्ये बोलू नका म्हणजे झालं. मध्ये मध्ये जागा ठेवल्या. मूर्ख आहे. बोल मूर्ख आहे. हो मूर्ख आहे. बरोबर समजत नाही, असू द्या. महाराजांना तुम्ही बोलणार आहात. हो या म्हणजे. बाबासाहेबांच्या चरणी सदस्य सोमवारवर भरली कचेरी युवराजे होते सभेचे मानकरी राजाची बसली स्वारी गादीवरी सांगतो सर्वाला चंद्रकांत, बऱ्याच दिवसाचं बोलवण्याचं एक महत्वाचं कारण आहे. ते कारण म्हणजे असं आहे, आपल्या छत्रपतीला गोविंद छत्रपती सादरम उत्तम नमस्कार हाके जीवप्रती. अरे जन्माला माझा प्रश्न एक लक्षात ठेव. मी तुला पटकन विनवणी केल्यावर तुझ्या आई साहेब वाटेला गेली आणि तेव्हापासून पाण्यात असताना तुला निर्णयाचा नव्हता केला. तरी खांद्यावरच्या भागाला तळाचा भोर दत्ता सगळ्या पद्धतीने विश्वास टाकला आणि आज तुला ती 35 वर्षाचं वय होऊन गेलं. माझी अपेक्षा होती एक वेळ सोन्याचं मुख पाहायचं अशी अपेक्षा होती, पण तू त्याचा भंग केला. बाबासाहेब आपल्याला तर माहितच आहे की आम्ही लहानपणापासून शंभू महादेवाची पूजा करतो. तेव्हा मनामध्ये एकच निश्चय घेतलेला आहे की जोपर्यंत हा देह साजिवंत आहे तोपर्यंत ब्रह्मचारी राहून शंभू महादेवाचीच पूजा करायची. कारण आमच्या गुरु समर्थांनी सांगितलेलं आहे, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाया आधी आधी आपणासारखी करती तात काळ नाही काळ वेळ तया लागे. लोह परिसाची नसावी सद्गुरु महिमा आला ज्याची तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. तेव्हा आम्ही गुरु प्रचिती या जीवनामध्ये धारण केलेले, तेव्हा एकच मनोमनी त्या शंभू महादेवाची सेवा करण्याची सदिच्छा प्राप्त व्हावी हेच तुमच्या चरणी प्रार्थना करतो बाबासाहेब. जशी तुझी इच्छा. आणि आज गुरु पौर्णिमा आहे, अपेक्षा काय आहे बाबासाहेब? गेली 50 वर्ष झालं आपण गुरु पौर्णिमेला शंभू महादेवाच्या दर्शनासाठी जात असता, परंतु माझी इच्छा एवढीच आहे की आज गुरु पौर्णिमा आहे तेव्हा शंभू महादेवाच्या पूजेसाठी मी स्वतः जातो म्हणजे झालं. हे दोन्ही हवालदार तुझ्या चोरीला संचना घेऊन जा. कारण तुला संरक्षण मिळणं अत्यंत गरजेचं आहे. या दोन्ही हवालदारांना श्रावण आणि भाद्रपद. ठीक आहे बाबासाहेब. आज गुरु पौर्णिमे आणि गुरु पौर्णिमेच्या प्रित्यर्थ आज आमचे चिरंजीव चंद्रकांत महाराज आपल्या शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहे. त्यांना बंदोबस्त व्यवस्थित द्यायचा. ते जे काय करतील अभिषेक वगैरे त्याच्या
बाई संघ बोलतात साहित्य घेतली संघ महादेवाच्या पूजेसाठी आपण जायचंय सगळं काम तेव्हा आहे. पूजेचं साहित्य काय लागतं मी सांगतो की हे तुला माहित आहे ना 4 बांबू घे 4 पेंडे घे हा, तर आणि गाडगे घे हो आणि सूप घे तांदूळ सूप लागतं बाबा लांब जायचं जवळ आहे का तांदूळ सूप घे आता काय राहिलं बरं हा गुलाब घे गुलाब तुला शुद्धीवरती आहेस का आणि राखेल मिळत डिझेल घे अरे आपण शंभू महादेवाच्या पूजेसाठी जायचं. जाणारा मंदिर का जवळ आहे का हा. पुन्हा दानात जायचं एक 4 बांबू 4 बाजूला उडलं बर छावणी तापण बी घे मोठं छावणी तापण घालायचं हा है का नाही आणि पेट्या साईडला लावायला उठली असं म्हणतोस काय आणि महाराज आहे का पण देवदार आहे का? ए! आज तसं नाही. तुम्ही महाराज आहात. हा. तुम्हाला उन्हातान्हाचं थंड पाणी पाहिजे का नाही? बरोबर हे परत आहे. हे गाठत नाही. हे कसं म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत हा. आपण काही प्रवास करत जाणार आहोत आणि आम्हाला काय ते? थंडगार पडतं. बापरे बघ आली. थंडगार. व्यवस्थितच बोलायचं बरं ठीक आहे सगळी तयारी झालेली आहे जा रे घोडा रथावर घाल काय झालं हा रथाला जोड आणि बरेच सामान आहे बघ खोगी वगैरे पाहिजे का नाही? जीन सामान हा ठीक आहे तयारी करतो आम्ही निघायचं तेव्हा आपण ताबडतोब शंभू महादेवाच्या पूजेसाठी जाऊया म्हणजे जायचं चला सूर्यकांत गेला निघून सूर्यकांत गेला निघून हे महादेवा हे काय नाही मी धंद्यासाठी बाहेर गेलो असताना मला सांगावं आलं की माझी लक्ष्मी आले वाड्यात कुठे दिसत नाही लक्ष्मी लक्ष्मी? आता माझ्याकडे बघ लक्ष्मी काय होतं तुला हे लक्ष्मी काय होतं तुला किती औषध उपचार केले कुठल्याच डॉक्टरकडून काय उत्तर मिळू शकत आपलं दैवत अगे धर्ममान नसतो महादेवाची पूजा अर्चा केली सेवा केली देवा अरे काय पाप केलं त्याची फळा मला भोगायला लागलीस. बरं वाटते तुला याच भक्ताला दुःखाचा डोक्यावर बसून तुला बरं वाटत असेल नाही का शेतीवाडी भेटली तुझ्यासाठी तुझ्या जीवासाठी सगळं पाहिजे तुम्ही माझ्यासाठी नाही काय केले मला माहिती आहे पण त्या